हाय सगळ्याला, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज सकाळ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज बघा बसले सकाळ निवांतच बसली. आज काय करमना म्हणजे सासऱ्यास निकाल नेले पंढरपूरला दवाखान्यात. इथं आणलं होतं 2-4 वेळा सलाईन लावून इथं आमच्या गावात. पण काय म्हणजे अन्न ही काय खाय नाही तर खातच नव्हतं. दुखतंय म्हणायचं इथं नरड्यात, गिळत नाही म्हणायचं, चावायचं आणि द्यायचं थुकून बघा. मग परत मग आमचं भाव यायचं, परत ना आत्याचा मुलगा तिकडून यायचं, सगळी यायची. 3-4 वाजता बसायचे, दवाखान्यात चला म्हटलं तर कधी नकोच म्हणायचं. मला दवाखान्यातच नको म्हणायचं, कारण का तर ती सुया काढते ती घालते ती खूप, म्हणून नको म्हणायचे. मग भीती वाटते ना दवाखान्याची. कधी दवाखाना नव्हता वाजता, जसं तर माझं लग्न झाल्यास त्यांना कधी इंजेक्शन केलं नाही किंवा सलाईन तर कधीच लावलेलं नाही. लग्न माझं झाल्यापासून मी तर सलाईन तर कधीच लावलेली नव्हती बरं का भावांना आमच्या सासऱ्यांना. आणि कधी गोळी नाही, गोळी खायचं पण ती गुडघ्यावरची गोळी खायचं, त्यांचं गुडघं दुखतं म्हणून ते गोळ्याचं पाकिट तेवढं घ्यायचं. न कधी तर ते असायचं महिन्यातनं पाकिट असायचंच ते गुडघ्यावरचं. पण इतर कशाचं ताप नाही, कधी थंडी नाही, कधी काही सुद्धा नव्हतं बघा. म्हणजे काय आजारीच नव्हतं. आज त्यांच्या 2 शाळा राखायचं हे असायचं. असं काय त्यांना काय जास्त काम बी होत नव्हतं, करत काम बी काय कामाचा काय विषयच नाही करायचा मी काय. पण आजारी तर पडायचा विषयच नव्हता आला बघा. मग आता झालं काय, म्हणजे आता 1 महिनाभर झालं बघा. असं म्हणजे त्यांना पित्त झाल्यासारखं वाटायला लागलं, थोडंसं पित्त झालंय म्हणायचं, मला पित्त झालंय. आणि जेवण करा म्हटलं का तर करायचंच नाही. तर थोडी खायची. मग थोडंसं जाणवायला लागलं ना लगे तरी इथलं दवाखान्यात नेऊन नाही लावून आणायचे. आणि मग काय फरकच पडला नाही बघा. मग शेवटी अन्न नाही खाऊन नको मला करत नरडं दुखतंय म्हणायचं, म्हणून खाल्लं नाही बघा. ना अन्न नाही खाऊन बघितलं शरीर तुम्ही कसं झालंय. त्या कालच्या व्हिडिओमध्ये परवा दिवच्या का असं भयानं धरून आणलेलं आहे बघा. त्याच्यात त्यांना असं उभं राहायला सुद्धा अवसान आला, इतकं म्हणजे शरीरातली ताकद कमी झाली त्यांच्या पूर्ण. तर ताकद कमी झाली का तर अन्न न खाल्ल्यामुळं. आणि त्यांना तर खा वाटत असलं ते खातच होतं की, पण ती पित्त कडवाट लागते म्हणायचं आणि खायचंच नाही. तर कडवाट लागते म्हणायचं आणि खायचं नाही. पित्त झालं, पित्त बी पडायचं ही. पण परत एके दिवशी जुलाबालाच त्यांना ही नव्हतं, जुलाब लागलं होतं. मग परत झोपून सारखं असायचं त्यात. मग म्हटलं काल नेलं मालकाने आमच्या पंढरपूरला, गाडी करून नेलं बघा दवाखान्यात. इथं नाहीच नेलं, डायरेक्ट नेलं पंढरपूरलाच म्हणायला लागली. सगळे म्हणले मोठ्या दवाखान्यात न्या, तरी पण नकोच म्हणायचे. सासू बी म्हणायची नकोच दवाखान्यात, इथनं जाणं साला नाही लावणार, इथनं जाणं तिथनं जाणं. पण नाही ऐकलं. मग ह्यानी गाडी केली आणि घेऊन गेलं पंढरपूरला बघा. तर पंढरपूरला काल नेलं. मग आता मोठ्या दवाखान्यात नेल्यावर ना सगळं चेकिंग, तर पहिल्यांदा चेकिंग केल्याशिवाय तर ते पेशंट तर काय घेत नसते ते. कारण का वयस्कर पेशंट असतंय आणि त्यातलं शरीरातलं तगवा तर कायच नाही. त्यामुळं त्यांना उभं राहायला सुद्धा अवसान नव्हतं, इतकं त्यांची शरीराची कॅपॅसिटी त्यांनी ही झालेली होती त्यांची. तर मग नेलं बघा पंढरपूरला. पहिल्या जोट नेलं, रक्त लघवी चेक केली, सगळं चेकिंग सगळं. ते रिपोर्ट हे केल्याशिवाय तर ते पुढं घेत नाही ते ना, म्हणजे त्यांना प्रोसेसच कळत नाही काय करायचं काय नाही. मग ते ह्यानी गेलं होतं बघा काल पुढं त्यांच्याबरोबर नेलं दवाखान्यात पंढरपूरला. कोणाच्यात काय त्या दवाखान्याचं नाव घेतलं बा, गुजराचं का काय तर असंच दवाखान्याचं नाव घेतलं ह्यानी. मग दुपारीच नेलं काल. आमची मावस आत्या भाऊजी आलती, चुलत बहीण आलती, तिचं मालक ही आलती. मग दुपारी त्यांच्या देखताच नेलं. मग नको म्हणत होती, त्यांच्या देखताच नेलं बघा. मी ती सोनं आणलेल्याचा व्हिडिओ टाकला का, सोनं आणलंय म्हणून बघा. सोनंच घेऊन येऊन 2 वाजता, तुम्हाला तर माहिती जेवायलाच बसलं होतं. मग तवरती पाहुणे आलती, आमच्या आत्या बघायला आलती, मावस आत्या बघायला आलती ती. मग येऊन बसलं सोनं. मग त्यांचं सोनं दिलं नानीला, गेली घेऊन. मग नेलं ह्याने दवाखान्यात. तेवढंच जेवण केलेलं, तसं नेलं दवाखान्यात. सगळं चेकिंग केलं, ॲडमिट केलं बघा. काल ॲडमिट केलं. मग आता दवाखाना म्हणल्यावर ना बघा, ती काय म्हणते ती कोर्टाची पायरी, दवाखान्याची पायरी चढू नये माणसाने. पण आता वयस्कर माणसाच्या पुढं काय इलाज चालत नाही, दुखण्याच्या पुढं काय कोण करू शकत नाही, बरोबर आहे का ना. मग आजाराच्या पुढं तर काहीच करू शकत नाही. मग आता हाय बघा, ह्याने आलं ॲडमिट करून सगळं. संध्याकाळी यांना यायला उशीर झाला, 9-9:30 वाजता ह्याने आलं.
मग कुठं खाल्ली थोडी भाकरी का नाही खाल्ली. आता पेशंट घरात आजारी म्हटल्यावर अन्न तर गोड लागते का माणसाला. स्वयंपाकच रात्री मी केला नव्हता खरं म्हटलं तर. नाही स्वयंपाक केला आणि करू वाटला नाही. आणि कोणाचा जेवायचा मूडच नव्हता काल. इतकं वाटत नव्हतं की असं इतक्या मोठ्या दवाखान्यात हे लागल की थोडं नीट होईल आम्हाला असं वाटत होतं. पण नाही नेलं बघा रात्री काल केले ॲडमिट. आता सकाळी सुद्धा चहासुद्धा घेतला नाही का नाही. 7ला हालून गेलेत ह्यानी बघा. लवकर सोनोग्राफी ही करायचे म्हणून 7ला गेलं हालून. संध्याकाळी आमच्या बी तर घरी नसते कोणी नाही. मग आम्ही पोरून मी एकटीच म्हणून आलं संध्याकाळी तर घरी झोपलं. सकाळी लवकर उठून गेलं बघा आंघोळ करून. अजून तर आंघोळ करून चहा घेतला नाही काय नाही लवकर गेलं. तिकडून आमचा बहिणीचा नवरा म्हणजे आत्याचा मुलगा ती पण गेले ती पंढरपूरला. तिकडून ती येतो म्हणली तुम्ही इकडून या म्हणली. दीर बी आता गेले तर आमचं त्यांच्या दारा आहे जरशा आहे ते देरांच्या. त्यामुळे देरांना काय लवकर जाणं जमत नाही. मग गुरांची दारा येते म्हणून ती गेलं. परत दीर गेलं की रात्री ह्याने आलं होतं आणि दीर गेलं. परत ते आलं उशिरा आलं बसून जरा. मग तिथं नानी एकटे आहे सासूबाई आहे त्या आमच्या सासऱ्यांपाशी. मग आता ह्यानी चहा घेतला नाही काय नाही लवकर गेलं ह्यानी सकाळचं उठून. का तर पेशंट दवाखान्यात असल्यानं घरी माणसाला दम तर निघतोय का आणि आण तर खा वाटतंय का. काय सुद्धा केलं नाही चहा नाही बिना चहा जर गेले नेले. मग आज सोनोग्राफी करायचे. मग अन्न तर काय खा वाटत नाही बघा. मग आता मग झाले माझं सगळं. सासूबाईच्या 2 शेळ्या आहेत त्या. आता मला त्यांच्या शरडाला आमच्या शरडाला गवत काढून फिरूतला आणून टाकायचं. आणि तुम्हाला दिसतंय का बघा ही त्यांची खोली आहे सासूबाईंची. तर कुलूप लावलेलं आहे. तर ती खोली काय आम्ही उघडत बी नाही काय नाही. त्यांच्या खोलीला नेहमी कुलूप असते आणि ते कुलूप लावून त्यांची त्यांनी ठेवून जाते ती. मग त्यांची बारकी करडं आहे ती ही आहे ती. तर आता बघते तरी बी ह्यांच्यापाशी माहिती ते बोकडांना ही नीट सांभाळा आणि बोकडं नीट घाला आणि करडं नीट घाला. म्हणजे शेरडं सांभाळलेली सासऱ्यानं आमच्या. त्यामुळे त्यांचा जीव लय शरडा करडात जीव असतो या. मग ती येताना सांगायचं ना शेरडं सांभाळ शरडांना हे कर. तर आता आहेच की आम्ही आमच्या शरडांसंग टाकतोच की त्यांच्या बी शरडांना टाकायचं गावात का. तसं मी काय दारात उपास ठेवीन का. तर म्हणलं आता बघू आज काय अजून सांगते तर डॉक्टरनं काय नाही. आता हे पुढं पडलं आहे. तर गेली ती बघा आता लवकर सकाळी. आता काय दिवसभर तर येत नाही ते संध्याकाळच्यालाच येणार. त्यांनी सगळं काय काय सांगते तर डॉक्टर काय नाही ट्रीटमेंट हे सगळं व्यवस्थित करून हे करून येते. तर बाय सगळ्यांना. हे आमच्या मागं असं लागलं आहे बघा काम. तर आता काय करायचं लागल्यावर लागलं. ह्याच्या पुढे तर कोणा काय करू शकत नाही. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ देऊ. मी नक्कीच तुम्हाला सांगेन काय झालं काय नाही ते नक्कीच. तर बाय सगळ्यांना.